मुंबईच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा गुरुपौर्णिमेच्या आजच्या दिवशी मोठ्या उत्साहात संपन्न झाला आणि लालबागमधील गणेश गल्ली मैदानामध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आलेला होता। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या सोहळ्याला भक्तांनी मोठ्या प्रमाणामध्ये हजेरी लावली। मंडळाचे सरचिटणीस स्वप्नील परब माझ्यासोबत आहे, त्यांच्याकडूनच अधिकची माहिती घ्या। खरं तर दरवर्षी गुरुपौर्णिमेचा दिवस आणि त्याच दिवशी राजाचा पाद्यपूजन सोहळा होतो, आज सुद्धा संपन्न पडतोय। काय नेमकं यंदाचं वेगळेपण आहे, कारण की देखाव्यामध्ये सुद्धा आत्ता जरी पाहिलं आपण तर मागे महादेवाची पिंड पाहायला मिळते, बाप्पाची जुनी पहिली मूर्ती पाहायला मिळते। काय यंदाचं वेगळेपण आहे? नक्कीच, कारण गुरुपौर्णिमा आणि पाद्यपूजन हे मुंबईच्या राजाचं अलिखित असं समीकरण राहिलेलं आहे। कित्येक वर्ष गुरुपौर्णिमेला पाद्यपूजनाने या उत्सवाचा आरंभ होतो आणि याच गुरुपौर्णिमेनंतर खऱ्या अर्थाने गणेशोत्सवाला आम्ही सुरुवात करतो। यंदाच्या वर्षी आपण ही जर थीम बघत असाल तर आपल्याला महादेवाची पिंडी दिसते आहे। खरं तर यंदाच्या वर्षी आम्ही रामेश्वर मंदिराचा देखावा, भव्यदिव्य देखावा या ठिकाणी साकारत आहोत। भक्त मंडळी सगळी तयार असलेली पाहायला मिळते, त्यामुळे उत्साहाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली ती आजच्या या पाद्यपूजनापासून। गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मुंबईच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा पार पडलेला आहे आणि सगळ्याच गोष्टींचा अभिमान करत पारंपरिक पद्धतीने हा सोहळा आपल्याला होताना पाहायला मिळतो। आता नेमकी मुंबईच्या राजाची मूर्ती कशी असेल हेच पाहणं आणि यंदा कोणत्या रूपात ती साकारली जाणार हे सगळंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत कराड समेत धनंजय दळवी, पुढारी न्यूज।